माझी नणंद माझ्या 14 वर्षाच्या भावाला पाहून अचानकच फार खुश झाली होती. माझ्या नंदेचा डिवोर्स झाला होता. 1 वर्षापासून ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त होती. माझ्या भावाला पाहताच ती म्हणाली की हा 14 वर्षांचा मुळीच वाटत नाहीये. ती तर त्याला रोजच त्याच्या खोलीत झोपवू लागली होती. रोज मला त्यांच्या खोलीतून रात्रीचे वेगवेगळे आवाज यायचे व सकाळी नणंदबाई तिच्या खोलीतून लंगडत येताना दिसायची. एके दिवशी मी नणंदबाईंच्या खिडकीतून त्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं. तेव्हा मी समोर जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण माझ्या 14 वर्षाच्या भावाकडून नणंदबाई अगदी खुश होताना दिसत होती. माझा 14 वर्षांचा भाऊही एखाद्या अनुभवी व्यक्तीप्रमाणे माझ्या नंदेची. आज कितीतरी दिवसांनंतर मी एखाद्या तरुण मुलाला माझ्या समोर बघत आहे. माझ्या भावाला पाहताच नणंदबाई असं काहीतरी बडबडली होती. ती तिची एकटीच बडबडत होती. तिला असं वाटलं की तिच्यावर कोणाचंच लक्ष नाहीये. पण जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्या घरात आता एवढा तरुण मुलगा कोणीही नाहीये. तेव्हा मी नंदेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं व पळतच मी माझ्या बाबांच्या हातून त्यांची बॅग घ्यायला गेले. बाबा माझ्या भावाला उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे माझ्या घरी सोडायला आले होते. दिनेशला मी बऱ्याच दिवसांनी भेटले होते. त्या दिवशी दिनेशला सोडून माझे बाबा लगेचच त्यांच्या घरी जायला निघाले. दुपारी जेवण झाल्यावर दिनेशला मी माझ्या खोलीत घेऊन बसले होते. मी त्याच्याशी गप्पा गोष्टी करत होते तोच नणंदबाई तिथे आल्या. माझ्या नंदेचं नाव अनुराधा होतं. माझ्या खोलीत येऊन तीही आमच्यासोबत गप्पा गोष्टी करत बसली. माझी नणंद 21 वर्षांची होती. तिचं लग्न 19व्या वर्षी झालं होतं. फार कमी वयात तिचं लग्न लावण्यात आलं होतं. पूर्ण 2 वर्षही ती तिच्या नवऱ्याच्या घरी नीट राहू शकली नव्हती. लग्नाच्या 2 वर्षांनंतर तिचा डिवोर्स झाला आणि ती पुन्हा माहेरी आली. माझं लग्न जमलं तेव्हा मला वाटलं होतं की मला फक्त एकाच सासूला सांभाळायचं आहे. पण सगळं काही उलटच झालं होतं. आमच्या लग्नाच्या 1 महिन्यानंतरच अनुराधा तिच्या सासरहून माहेरी परतली होती आणि तेव्हापासून आज वर्ष झाला तरी ती माहेरीच आहे. प्रत्येक घरात मुलाचं लग्न होण्याआधी मुलीचं लग्न लावण्यात येतं, जेणेकरून नंतर वहिनीला नंदेचा काही त्रास व्हायला नको. पण माझी नणंद तर लग्न होऊनही पुन्हा माझ्या डोक्याला ताप करायला परत आली होती. मीही फक्त काहीच दिवस तिचं कौतुक केलं. आता मात्र ती मला घरातील कामे मिळून मिसळून करू लागत होती. असो, माझा भाऊ आला त्या दिवशी तो माझ्या खोलीतच झोपला होता. असेच 2 दिवस उलटले. दिनेश रात्री माझ्या खोलीतच झोपत होता. तिसऱ्या दिवशी मात्र माझ्या नवऱ्याची चिडचिड होऊ लागली. विकास मला म्हणाला की आपल्या लग्नाला अजून वर्षच झालाय आणि एवढ्यातच तुला आपल्यातला इंटरेस्ट घालवायचा आहे का? तुझ्या भावाला तू काही दिवस आईच्या खोलीत झोपव. मला विकासचं मन मोडायचं नव्हतं. त्याचंही म्हणणं बरोबरच होतं. जर त्याला हवा असलेला वेळ मी त्याला दिला नाही तर तो माझ्यापासून लांब जाईल. जर त्याला हवा असलेले सुख त्याला मी देऊ शकले नाही तर तो इतर दुसऱ्या मुलीच्या मागे जाऊ शकतो. थोड्याकरता मला माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब होऊ द्यायचं नव्हतं. त्या दिवशी मी दिनेशला सासूबाईंच्या खोलीत झोपायला पाठवलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी दिनेश सासूबाईंच्या खोलीत झोपायला नकार देऊ लागला. तो हॉलमध्येच माझ्याशी बडबड करत बसला होता. मी त्याला सासूबाईंच्या खोलीत न झोपण्याचं कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, आत्याबाईंच्या खोलीत रात्रभर झंडूबामचा वास असतो आणि मला ते अजिबात आवडत नाही. त्यांनी तर काल मला कितीतरी वेळ त्यांच्या गुडघ्याला तेल लावत बसवून ठेवलं होतं. सासूबाईंच्या वागण्यामुळे दिनेश तर फार वैतागला होता. सासूबाईंनी एवढ्याशा मुलाला असं काम लावायला नको होतं. मी त्याला समजावत होते तोच अनुराधा तिथे आली. बहुतेक तिने आमचं बोलणं ऐकलं होतं. अनुराधा दिनेशला म्हणाली, तुला काही हरकत नसेल तर तू माझ्या खोलीत झोपू शकतोस. दिनेश तर एका पायावर तिच्या खोलीत झोपायला तयार झाला होता. माझ्याकडेही त्याला नंदेच्या खोलीत पाठवण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. माझा भाऊ एवढ्या महिन्यांनंतर घरी आला होता आणि एवढ्या कमी वेळातच त्याला पुन्हा मी त्याच्या घरी पाठवणं मला योग्य वाटत नव्हतं. अजून तर मला दिनेशला फार फिरवायचं होतं. त्या रात्री त्याच्या झोपण्याचा प्रश्न अनुराधाने मिटवला होता. दुसऱ्या दिवशी मी दिनेश सोबत त्याला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन बनवला होता. पण अचानकच घरी सासूबाईंच्या चुलत बहिणी आल्या. त्यांच्या पाहुणचार करिता मला घरीच थांबावं लागलं. माझा नकार पाहून दिनेश माझ्यावर रुसला होता. आताही अनुराधाने माझी मदत केली. ती दिनेशला फिरायला घेऊन जाते म्हणाली. दिनेश बाहेर जाण्यासाठी मगापासून तयार होऊन माझ्या खोलीत बसला होता. त्याला रागही लगेच यायचा. आताही मी त्याला नाही म्हणाले असते तर तो फार चिडला असता. म्हणून मी त्याला अनुराधासोबत जा म्हणाले. संध्याकाळी जेव्हा ते दोघेही घरी आले तेव्हा दिनेशचा हात अनुराधाच्या हातात दिसला. अनुराधा दिनेशच्या लहान भावाप्रमाणेच लाड करत आहे असं मी समजले होते. पण तो सगळा माझा गैरसमज होता. कारण त्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी मी अनुराधाला तिच्या खोलीतून अगदी लंगडत चालत येताना पाहिलं. मला वाटलं तिला कदाचित ठेस लागली असावी,
पण दर 1-2 दिवसांनंतर मला तिचे तेच ते हाल दिसत होते. ते सगळं पाहून मी दिनेशला काही दिवस माझ्या खोलीत झोप म्हणाले होते, पण तो तर माझ्या खोलीत यायला आता तयारच नव्हता. एकदा मी व अनुराधा किचनमध्ये सोबतच काम करत होतो. मी अनुराधाला म्हणाले की दिनेश आल्यापासून तुला तुझ्या खोलीत मनसोक्तपणे राहता येत नसेल ना? त्यावर अनुराधा म्हणाली, वहिनी तसं काही नाहीये, उलट दिनेश आल्यापासून मी तर फारच फ्री झाले आहे. तिचं बोलणं मला काही समजलं नव्हतं. मी तिला काही प्रश्न विचारणार तोच दिनेश किचनमध्ये येऊन अनुराधाचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेला. काही वेळाने मीही अनुराधाच्या खोलीत गेले तर तिच्या खोलीचा दरवाजा आतून लॉक होता. भर दिवसाही तिला खोलीचा दरवाजा लॉक करायची काय गरज होती? मी बराच वेळ दरवाजा वाजवत होते. काही वेळानंतर तिने दरवाजा उघडला. मी अनुराधाला म्हणाले, एवढं काय महत्वाचं काम होतं की तू एवढा लेट दरवाजा उघडलास? त्यावर ती म्हणाली, काल मी शॉपिंग करून आणलेले सगळे कपडे दिनेशकडून खाली पडले, त्यामुळे तो घाबरला व मला बोलवायला आला. त्यानेच दरवाजा लॉक केला होता. मी दिनेशकडे पाहिलं तर तो खाली मान घालून बसला होता. म्हणजे दरवाजा लावण्याची खोड नक्कीच त्याने केली होती. अनुराधाच्या खोलीत आज दिनेश शेजारी मला काही छोटे कपडे पडलेले दिसले. तेव्हा मी अनुराधाच्या खोलीत शिरले व तिथे पडलेले एकूण एक वन पीस मी हातात घेऊन पाहिला. मी अनुराधाला म्हणाले, हे कपडे कोणाचे आहेत? तेव्हा दिनेश म्हणाला, हेच तर कपडे काल अनुराधा शॉपिंग करून घेऊन आले आहे. आता ती मला ते घालून दाखवत होती. एवढे छोटे कपडे अनुराधा दिनेशला का घालून दाखवत होती व ती असे कपडे का खरेदी करून घेऊन आली होती? मला तर काही समजत नव्हतं. एवढ्या दिवसात मी अनुराधाला असं वागताना किंवा अशा काही कपड्यांची खरेदी करताना कधीही पाहिलं नव्हतं. त्या दिवसापासून मी अनुराधावर लक्ष ठेवू लागले. त्या रात्री सासूबाई व विकास दोघेही आपापल्या खोलीत झोपले होते, पण काही केल्या मला झोप लागत नव्हती. सारखं माझ्या डोळ्यासमोर अनुराधा व दिनेश फिरत होते. दिनेश अजून 14 वर्षांचा होता आणि अनुराधा ही एक विवाहित मुलगी होती. गेल्या वर्षापासून ती तिच्या नवऱ्यापासून लांब होती. आजकाल तर तरुणाईचा कधीही पाय घसरतो. मला तर सगळ्यात जास्त चिंता माझ्या भावाची होती. त्या रात्री मी अनुराधाच्या खोली बाहेर गेले. मी तिच्या खोलीचा कानोसा घेऊ लागले. तेव्हा मला अनुराधाचा व दिनेशचा आवाज येऊ लागला. अनुराधाचे रात्रीच्या 1 वाजता हसण्याचे आवाज मला येत होते. तिच्या हसण्याचं स्वरूपही काहीसं वेगळं होतं. त्या दोघांमध्ये असं काय सुरू होतं मला तर काही समजत नव्हतं. मी त्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा अचानकच आतील आवाज बंद झाला. आवाज बंद होण्याच्या 2-3 मिनिटांनी अनुराधाने खोलीचा दरवाजा उघडला. ती जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा मी पाहिलं अनुराधाने अगदी छोटे कपडे घातले होते, जे दुपारी मी तिच्या बेडवर पडलेले पाहिले. त्यातील एक वनपीस तिने घातला होता. मी तिच्याकडे खालून वरपर्यंत बघत होते, पण माझ्या बघण्याचा तिच्यावर काही फरक होत नव्हता असं दिसत होतं. मी म्हणाले, अनुराधा, तुला खोलीचा दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? तुझ्या खोलीतून हसण्या बोलण्याचे आवाज येत होते. एवढ्यातच दिनेश झोपलाही. त्यावर अनुराधा म्हणाली, मी तर मोबाईल बघत होते. अगं वहिनी, बहुतेक तुला माझ्या मोबाईलचा आवाज आला असेल. दिनेश तर केव्हा झोपी गेलाय. अनुराधा माझ्याशी खोटं बोलत होती असं मला जाणवत होतं. जेव्हा ती तिच्या खोलीत जाण्यासाठी वळली तेव्हा तिच्या मानेवर मला नको ते निशाण दिसले. एवढ्या रात्री मी दिनेशला तिच्या खोलीतून परत घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण तो गाढ झोपेत दिसत होता. दिनेशला अनुराधाच्या खोलीत झोपवून मी फार मोठी चूक केली होती असं मला वाटू लागलं होतं. दिनेश तर आता माझ्या खोलीत यायलाही तयार नव्हता. दिनेश आल्यापासून अनुराधाच्या वागण्या बोलण्यातही फार फरक झाला होता. माझ्या भावाला एवढ्या कमी दिवसात अनुराधाचा एवढा काय लळा लागला होता मला काही समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझे घरातील सगळे कामं झाल्यावर मला थोडाफार वेळ मिळाला आणि तेव्हा मी अनुराधाच्या खोलीत गेले. ती मला तिच्या खोलीत दिसले नाही, पण दिनेश तिच्या खोलीत बसून मोबाईल बघत होता. जाऊन मी त्याच्या मोबाईलमध्ये डोकावले. तेव्हा मी पाहिलं दिनेश अनुराधाच्या मोबाईलमध्ये इंटरनेटवर नको ते फोटो बघत होता. मी त्याच्याकडून तो मोबाईल खेचला तोच तिथे अनुराधा आली. तिने माझ्या हातून तिचा मोबाईल घेतला. मी तिला म्हणाले, तू दिनेशला तुझा मोबाईल का देतेस? एवढ्या कमी वयात त्याला नको त्या सवयी लागत आहे. त्यावर अनुराधा म्हणाली, वहिनी, दिनेश आता मोठा होतोय, तू त्याला लहान समजू नकोस. त्यालाही त्याचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. पोराने थोडा मोबाईल बघितला तर काय बिघडलं? अनुराधा दिनेशची बाजू घेत होती ते पाहून दिनेश तिला जाऊन पिलगला होता. तो माझ्याकडे रागाने पाहू लागला. त्याला त्याची सख्खी बहीण पक्की वैरी वाटू लागली होती. दिनेशला मी माझ्या खोलीत चल म्हणाले, पण तो यायला तयार नव्हता. तेव्हा मी तिथून निघाले व माझ्या खोलीत गेले. मला तर त्याचं वागणं पाहून असं वाटत होतं की आता मी बाबांना बोलवून दिनेशला घरी पाठवावं. तेव्हा मी बाबांना फोन केला व त्यांना दिनेशला घ्यायला बोलावलं.
मगापासून मी माझ्या बाबांसोबत काय बोलत होते ते सगळं काही अनुराधा माझ्या खोलीच्या दरवाजात उभं राहून ऐकत होती. मी फोन ठेवताच अनुराधा खोलीत आली. ती म्हणाली, वहिनी, दिनेशला एवढ्या कमी दिवसात का तू घरी पाठवायला निघाली आहेस? तू कितीही प्रयत्न केले तरी तो जाणार नाही, कारण त्याला आता माझा फार लळा लागला आहे. उगाचच तुझ्या बाबांचा एवढा लांबचा फेरा वाया जाईल. त्यांना आताच फोन लावून इथे येण्यास नकार दे. अनुराधाच्या बोलण्यावर मी दुर्लक्ष केलं. काही वेळाने दिनेश माझ्या खोलीत आला. तो माझ्यावर चिडचिड करू लागला. तो म्हणाला, दीदी, मला अजिबात घरी जायचं नाहीये. इथे माझं अनुराधासोबत मन लागलं आहे. मला अजून काही दिवस तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. असं नको नको ते बडबड करून दिनेश हातपाय झटकत माझ्याशी बोलून गेला होता. त्याचं हे बोलणं बाबांनी पाहिलं असतं तर त्यांनी मला जाब विचारला असता की एवढ्या कमी दिवसात मी 14 वर्षाच्या मुलाला एवढं काय बिघडवलं. दिनेश घरी जाणार नाही हे मला समजलं होतं, म्हणून मी बाबांना पुन्हा कॉल केला व येण्यास नकार दिला. काही वेळाने मी गिरणीवर गेले तेव्हा तिथे मला कुलकर्णी काकू भेटल्या. कुलकर्णी काकू बऱ्याच दिवसांपासून गावी गेल्या होत्या. मला असं विचारत पाहून त्यांनी मला माझ्या चिंतेचं कारण विचारलं. तेव्हा मी त्यांना माझ्या भावाचं व नंदेचं विचित्र वागण्याचं कारण सांगितलं. त्यावर कुलकर्णी काकी म्हणाल्या, सुनबाई, तुला तुझ्या नंदेची सत्यता बहुतेक माहीत नाहीये. तुझ्या सासूबाईंनी तिचे एवढ्या कमी वयात असंच लग्न लावलं नव्हतं. त्यामागे खूप मोठं कारण आहे. अनुराधाची चालचलन फार कमी वयापासूनच ठीक नव्हते. त्यामुळे विकासने तिचं लवकरात लवकर लग्न लावलं. सुनबाई, तू तुझ्या भावाला होईल तेवढं अनुराधापासून लांब ठेव. ती त्या 14 वर्षाच्या मुलालाही बिघडवून ठेवेल. कुलकर्णी काकीने मला अनुराधाबद्दल जे काही सत्य सांगितलं ते ऐकून मी थक्क झाले होते. अनुराधाचं लग्न लवकर करण्याचं कारण असं काही होतं हे मला माहीत नव्हतं. अनुराधाच्या सासरी नेमका काय प्रॉब्लेम झाला याबद्दल मी विकासला विचारायचे तेव्हा तो नेहमी माझं बोलणं टाळत असायचा. आणि त्याचं कारण मला आता समजत होतं. कारण अनुराधाचे चालचलन सासरीही असेच बिघडलेले असतील. त्यामुळे एवढ्या कमी वेळातच तिचा डिवोर्स झाला होता. काही वेळाने मी घरी गेले तेव्हा अनुराधा मला घरात कुठेही दिसली नाही. मी तिच्या खोलीत गेले तेव्हा मला तिथे अशी काही वस्तू दिसली की ती पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. गेल्या काही दिवसांपासून अनुराधासोबत दिनेश तिच्या खोलीत राहत होता. आताही तो तिच्या खोलीतच बसला होता. मी दिनेशला माझ्या खोलीत घेऊन गेले व त्याला विचारू लागले की अनुराधा तुला काय काय गोष्टी शिकवते व काय करायला लावते. त्यावर तर तो काहीच बोलायला तयार नव्हता. तेव्हा त्याला मी अनुराधाच्या खोलीतील ती प्रेग्नन्सी किट दाखवली. दिनेश 14 वर्षांचा होता. एवढ्या लहान मुलाला मला त्या सगळ्या गोष्टी दाखवणं योग्य वाटत नव्हतं. पण कुठे ना कुठे त्यात मला दिनेशचा हात दिसत होता. मी त्याला म्हणाले, दिनेश, तू तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनुराधासोबत नेमकं काय केलं आहेस ते मला खरं खरं सांग. अनुराधा तुझ्याकडून गरोदर आहे हे घरी आपल्या आईबाबांना माहीत झालं तर तुझी खैर नाही. माझं बोलणं ऐकून तर दिनेश रडू लागला. तो म्हणाला, दीदी, रात्री तूच अनुराधाच्या खोलीत ये आणि ती काय काय करते हे तू तुझ्या डोळ्यांनी बघ. त्याच्या बोलण्यावरून मला समजलं होतं की अनुराधा दिनेशकडून नको त्या गोष्टी करून घेत आहे. त्या रात्री मी अनुराधाच्या खोलीत लपून बसले. काही वेळाने ती खोलीत आली तेव्हा दिनेश तिच्या खोलीतील बेडवर बसला होता. अनुराधाने तिच्या कपाटातून तिच्या वनपीस मधील एक ड्रेस घेतला व बाथरूम मध्ये जाऊन ती तो चेंज करून आली होती. तिने बाहेर येताच तिच्या कपाटातून एक चॉकलेट काढून दिनेशला दिली. ती खाल्ल्यानंतर काहीच वेळात दिनेश मोबाईल बघता बघता झोपी गेला. त्यानंतर अनुराधाने तिच्या खोलीतील खिडकीतून कोणाला तरी आत बोलावलं. तो कोणी पुरुष आत येताच अनुराधाने त्याची गळाभेट घेतली. त्या दोघांमध्ये पुढे काही सुरू होणार तोच मी माझ्या मोबाईलचा फ्लॅश अनुराधा व त्या मुलावर चमकवला. मी तिच्या खोलीतील लाईट सुरू केला. मला समोर पाहून अनुराधा व तो पुरुष अगदी दचकल्यासारखे दिसले. तेव्हाच मी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर उभा असलेल्या विकासला मी आत खोलीत घेतलं. अनुराधाच्या काही दिवसापासून चालू असलेल्या विचित्र वागणुकीबद्दल मी विकासला सांगितलं होतं. विकास जसा त्या खोलीत आला तसा त्या पुरुषाला पाहून तो म्हणाला की दीपक, तू? विकासचं बोलणं ऐकून मी म्हणाले की विकास, तू याला ओळखतोस? त्यावर विकास म्हणाला की हो, हा तर अनुराधाचा नवरा आहे. यांचा वर्षापूर्वी डिवोर्स झाला होता. विकासने अगदी ओरडूनच अनुराधाला ते सगळं काय चाललं आहे त्याबद्दल विचारलं. तेव्हा अनुराधा बोलू लागली की दादा, मला माफ कर. मी तुझ्याशी खोटं वागले. दादा, मी तुझा विश्वास तोडला आहे असं अजिबात समजू नकोस. वहिनी, खरं सत्य तर तुला जाणून घ्यायचं आहे हे मला समजलं आहे. तर आज खरं काय आहे ते ऐक. लग्नाच्या 2 वर्षातच माझ्या सासरी वाद सुरू झाले होते. दीपकही तेव्हा घरच्यांचं ऐकून माझ्याशी वाईट वागत होता. आता काही दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलवर दीपकचा मेसेज आला. तो माझ्याशी भेटण्याबद्दल बोलत होता. दादाने व आईने मला घरातून बाहेर निघण्याची बंदी घातली होती.
दिनेश आल्यापासून मला घराबाहेर पडण्याचा मार्ग मिळाला होता. दिनेश इथे आल्यापासून रोज रात्री दीपक लपून छपून मला भेटायला येत असतो. तो पुन्हा मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत आहे. तेव्हा मी म्हणाले की नंदनबाई, हा तुमचा नवरा आहे, मग तुम्हाला त्याला एवढं लपून छपून भेटण्याची काय गरज आहे? हे सगळं तुम्ही कधीच आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सगळ्यांनी आनंदात तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या घरी पाठवलं असतं. त्यावर नंदनबाई म्हणाल्या, माझ्या लग्नाच्या 2 वर्षात जेव्हाही माझ्या घरी भांडणं व्हायचे तेव्हा मी दादाला व आईला तिथे बोलवायचे. दादा मला तिथून माहेरी घेऊन यायचं म्हणायचा. तेव्हा माझ्या नवऱ्यामध्ये माझा जीव अडकायचा व मी दादाला तिथून जायला सांगायचे. असं बऱ्याच वेळा झालं होतं. त्यानंतर एकदा काही गोष्टी एवढ्या टोकाला गेल्या की तेव्हा आईने व दादाने मला शेवटची वॉर्निंग दिली होती. त्यांनी मला विचारलं की जर तुझा निर्णय पक्का असेल तरच आम्ही तुला माहेरी घेऊन जाऊ, आणि त्यानंतरही तू जर तुझ्या सासरी जाण्याचं नाव काढलंस तर आपलं नातं संपलं म्हणून समज. तेव्हा मी माझ्या माहेरी आले तर पलटून मी पुन्हा माझ्या नवऱ्याकडे पाहिलं नव्हतं. आता दादा व आईच्या भीतीमुळेच मी दीपकला लपून भेटत होते. त्याला खरंच त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे का हे मलाही जाणून घ्यायचं होतं. म्हणून आजपर्यंत मी दीपक व माझ्या भेटीबद्दल घरात कोणालाही सांगितलं नव्हतं. दिनेशला तर मी त्याच्या आवडीचे चॉकलेट, गोडाचे पदार्थ खायला देते, मोबाईल बघायला देत असते, म्हणून तो माझ्या खोलीत राहण्याचा हट्ट करायचा. लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला दिल्या तर त्यांना त्याच व्यक्तीचा लळा लागतो. तसाच दिनेशला माझा लळा लागला होता. बाकी आमच्यात तसं काही नाहीये. दिनेशने मला अनुराधाबद्दल खरं सांगावं या अनुषंगानेच मी माझी प्रेग्नेन्सी किट अनुराधाची सांगून त्याला घाबरवलं होतं. पण अनुराधा तिच्या खोलीत काय करते हे स्वतः दिनेशलाही माहीत नव्हतं. ती त्याचे सगळे हट्ट पूर्ण करत होती, म्हणून त्याला तिचा लळा लागला होता. आजूबाजूच्या बायकांचं बोलणं ऐकून मी अनुराधाला चारित्र्यहीन समजून बसले. एखादी मुलगी तिच्या सासरहून काही दिवस माहेरी येऊन काय बसते की आजूबाजूची लोक तिला चारित्र्यहीन ठरवतात आणि माझ्यासारख्या कच्च्या काण्याच्या स्त्रिया त्यावर विश्वासही ठेवतात. त्या दिवशी मी नंदनबाईंची माफी मागितली, कारण मी त्यांना चुकीचं समजले होते. त्यांनीही त्यांच्या नवऱ्यातील बदल पाहिला होता, त्यामुळे त्या त्यांच्या सासरी जायला तयार झाल्या. दीपकराव व अनुराधा ताईंचा डिवोर्स झाल्यानंतरही त्या दोघांमध्ये कुठे ना कुठे प्रेम शिल्लक होतं आणि त्यामुळेच ते पुन्हा एकदा एकत्र आले होते. दुसऱ्या दिवशी अगदी थाटामाटातच आम्ही सगळ्यांनी माझ्या नंदेला तिच्या हक्काच्या घरी तिच्या सासरी रवाना केलं. तिच्या सासरच्या मंडळींनीही तिचं स्वागत अगदी चांगल्या प्रकारे केलं होतं. त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. घरातील सून गेल्यानंतर त्यांना सुनेची उणीव भासली होती. घरच्या प्रमाणेच बायकोची किंमत नवऱ्यालाही समजली होती. ते म्हणतात ना, शेवट गोड तर सगळं गोड.